प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये गेल्या 16 वर्षांपासून आणि 163 वर्षांपासून पैठणीमध्ये संपूर्ण जगभर पैठणीची सेवा देणारी 6वी पिढी सोनी पैठणी आणि दिव्य मराठी यांच्या वतीनं दिव्य दीप साकारण्यात आला। या दिव्य दीप उपक्रमाची या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डने घेतली। सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी यांना गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले। भव्य दिव्य दीप पाहण्यासाठी तसेच सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। संजय सोनी यांनी दिव्य दीप साकारण्याची कल्पना अंमलात आणली। याची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे घेण्यात आली आणि विक्रम नोंदवण्यात आला। हा दीप तयार करण्यासाठी कारागिरांना 3 दिवसांचा कालावधी लागला। क्रेनच्या सहाय्याने भव्य दीप आणण्यात आला। वास्तुशिल्प संस्थेच्या वतीनं पणती बनवण्यात आली। यावेळी प्रवीण राठी, श्रीनिवास सोनी, राजू सोनी, गोपाळ सोनी, मकरंद सोनी यांचे महत्त्वाचे योगदान लाभले। या दिव्य दीपची वैशिष्ट्य म्हणजे साधारण 12.5 फूट व्यास असलेला या दिव्य दीपाचा पृष्ठभाग साधारण 5.5 फूट इतका आहे। 6201 किलो वजन असून यामध्ये 700 लिटर पर्यंत तेल हे दिव्यात राहू शकते। भूषण जोरवर, अमोल मोरे यांनी यांत्रिक रेखाटन केले तर महेंद्र जगताप यांनी कॅलिग्राफी केली। अशा या भव्य दिव्य दीपोत्सव हा सोनी पैठणी कुलकर्णी गार्डन, शरणपूर रोड, नाशिक येथे पार पडला। नागरिकांनी एकदा येऊन शबरीची झोपडी आणि भव्य दिव्य दीप पाहून सेल्फी काढून आनंद लुटावा असे आवाहन सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी यांनी केले। एकच सांगू शकतो सगळ्या नाशिककरांना, ज्यावेळेस सोनी पैठणी नाशिकात आली तेव्हा एका विश्वासाने आली का नाशिक ही रामाची भूमी आहे आणि सोनी पैठणी अपयशी होणार नाही। ह्या श्रद्धेने आम्ही सोनी पैठणी नाशिकला आलो आणि देवाने रामरायाने जे आम्हाला यश दिलं आहे आणि नाशिककरांना मी विनंती करतो आज आणि उद्या संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत येऊन ही मोठी दीप जी पेटवली आहे ती बघावी, त्याचे दर्शन घ्यावे, प्रसाद घ्यावा, शबरीची कुटिया बनवलेली आहे ती बघावी, सेल्फी काढावी। हे दीप जे माझ्या पाठीमागे बघतायत, विचार केला नव्हता पण रामरायाच्या कृपेने सोनी पैठणीचे नाव हे आज ग्रीनिज बुक मध्ये गेले आहे आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्या समोर आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। आज अयोध्या में जो रामलला का आगमन हुआ है, उस अवसर पर, उस सुवर्ण अवसर पर आज सोनी पैठणी की ओर से यह भव्य दीप जलाया जा रहा है। उसका आप सब जन जरूर उसका लाभ उठाइए। जय श्रीराम। सोनी पैठणी मध्ये रामलल्लाच्या आगमनानिमित्त इथे हा भव्य दीपक लावलेला आहे आणि शबरीची झोपडी पण बनवलेली आहे। तर ती बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि अतिशय मोठा हा दीपक आहे आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याचं नाव नोंदवलं गेलं आहे। तर माझं आवाहन आहे सगळ्या नाशिककरांना की तुम्ही जरूर इथे या, इथे भेट द्या आणि सेल्फी जरूर घ्या। जय श्रीराम। जय श्रीराम। दिव्य मराठी आणि सोनी पैठणीच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा या दिव्य दीपचा तास देण्यात आलं तेव्हा खरं ते आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि एवढं मोठं भव्य दिव्य दीप बनवायचा तर आम्ही निश्चय केला होता आणि त्यांना पहिल्या झटक्यात आम्ही हो म्हटलो आणि मग आम्ही त्याच्यासाठी रिसोर्सेसची आम्ही ते शोधायला सुरुवात केली। त्यानंतर अमोल मोरे आमचे मित्र आहे, त्यांनी त्याचं एक टेक्निकल ड्रॉइंग केलं आणि 3D ड्रॉइंग पण त्यांनी बनवलं आणि त्याची स्ट्रेंथ कशी बनवता येईल त्यावर त्यांनी काम केलं। त्यानंतर अथक प्रयत्नातून दिवस रात्र आपण 3 दिवस याच्यावर काम केलं आणि 6200 किलोचा हा भव्य दिव्य असा 12 फुटी व्यासाचा आपला दिव्य दीप बनवण्यात आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या कृपेने यश आलं। आम्ही खरोखर दिव्य मराठी आणि सोनी पैठणीचे आभार मानतो। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।